राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजलं ते अनिल परबांनी केलेल्या 2 विधानांमुळे। पहिलं वक्तव्य होतं छत्रपती संभाजी महाराजांवर केलेलं आणि दुसरं होतं राज्यपालांच्या भाषणासंदर्भातलं। या दोन्ही वक्तव्यांवर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत अनिल परब यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे, तर आपल्या विधानावर ठाम असलेल्या परबांनी माफी मागायला स्पष्ट नकार देत सत्ताधाऱ्यांनाच धारेवर धरलं। अधिवेशनात रंगलेल्या या आरोप प्रत्यारोपांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। हे भाषण मी पुन्हा एकदा कबुतराच्या भोकात म्हणजे पिजन होल, कबुतराचं भोक म्हणजे पिजन होल त्याच्यामध्ये नेऊन ठेवतो। त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। ह्याचा कोण छळ करणार? अहो कारकुनाचा कोण छळ नाही करत। शासनाच्या यंत्रणेला तुम्ही औरंग्याची उपमा देता। महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सध्या हे मानापमान नाट्य अगदी जोरदार सुरू आहे। या नाट्याच्या केंद्रस्थानी आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब। अनिल परब यांनी एकामागून एक 2 वादग्रस्त विधानांचा डबल बार उडवला आणि या दोन्ही वक्तव्यांनी वादाचा भडकाच उडालाय। पहिलं वक्तव्य होतं स्वतःबद्दलचं आणि दुसरं होतं राज्यपालांच्या भाषणाबद्दलचं। संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा, मला पण बघा। त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय टाकलं नाही ना, मी पण तेवढंच कडक आहे ना। महाराष्ट्र सरकारचा रोडमॅप असतो राज्यपालाचं अभिभाषण, तर त्याला राज्यपालांना तुम्ही चुकीच्या, फसव्या, खोट्या रस्त्यावरती घेऊन जाताय, त्याच्या समोर चुकीचा आरसा तुम्ही पकडताय, चुकीचं सगळं मार्गदर्शन करताय। आणि म्हणून हे राज्यपालांच्या अभिभाषणावरती मी खेद व्यक्त करतो आणि हे भाषण मी पुन्हा एकदा कबुतराच्या भोकात म्हणजे पिजन होल म्हणजे पिजन होल, कबुतराचं भोक म्हणजे पिजन होल त्याच्यामध्ये नेऊन ठेवतो आणि मी खेद व्यक्त करतो। अनिल परबांची ही विधानं ऐकून सत्ताधारी भाजप नेत्यांचं आणि मंत्र्यांचं पित्त चांगलंच खवळलं। कुणी त्यांना किरकोळीत काढलं तर कुणी कारकुनाची उपमा दिली। करणी कशी भरली? हा नियतीचा खेळ आहे, ह्याला छळ, ह्याचा कोण छळ करणार? अहो कारकुनाचा कोण छळ नाही करत। स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना ह्यानी करावी, ह्यानी शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान, त्यांचा पराक्रम, त्यांचं शौर्य याची तुलना एखाद्या मामूली आमदाराने स्वतःशी करणं ही म्हणजे संभाजीराजांची विटंबना आहे आणि एका आमदाराच्या दिवाळखोरीचं लक्षण आहे। आपण संभाजीराजांच्या पायाची धूळ पण होऊ शकत नाही आणि तुम्ही डायरेक्ट त्याला त्यांच्याशी तुलना करता आणि सांगतात की ईडी, एसआयटी, सीआयटीने माझा छळ केला। म्हणजे औरंगजेबाने जो छळ केला तो काय ती ईडी सारखा होता का सीआयडी सारखा होता? अशा एक शासनाच्या यंत्रणेला तुम्ही औरंग्याची उपमा देता। सभागृहामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या वादावर परबांनी माफी मागितली नाही तर त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे। अनिल परबांचा धिक्कार करतो। याचं कारण झाल्यानंतर सुद्धा आपण बोललेलं कसं योग्य आहे हे प्रमाण ही मगरुरीचं हे आहे की शंभू राजा कुत्र्याचं नाव, पुन्हा त्या ठिकाणी पिजन बॉक्स कबुतराच्या भोकात गेलेल्याचं समर्थन। कुठलं सभापती महोदय सभागृह आहे? सभापती महोदय केलेल्याचं कुठलंही त्यांना त्या ठिकाणी वाटत नाही की आपण चुकीचं केलंय आणि हे सभापती महोदय हे आम्ही खपवू घेणार नाही। या सगळ्यामध्ये गटनेते अंबादास दानवे मात्र सामोपचाराची भूमिका घेत असल्याचं चित्र आहे। आपण खरं तर मिनिट चेक केले पाहिजे आणि संभाजी महाराजाचा कुठं अनिल परब साहेबांनी जरा वेगळ्या पद्धतीनं उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो। मी या पक्षाचा गटनेता पण आहे, मी विरोधी पक्ष नेता पण आहे आणि म्हणून एखाद्या सदस्याच्या भावना आपण मला असं वाटतं मिनिट चेक करावे। अनिल परबांच्या बोलण्याचा अर्थाचा अनर्थ काढला जातो। संभाजी महाराजाचा आदर करणारे आम्ही पण आहे ना। सभागृहामध्ये आपला बचाव करताना अनिल परबांनी सत्ताधाऱ्यांवरती सुद्धा हल्लाबोल केलाय। हा हल्लाबोल करत असताना सत्ताधारी आमदारानं केलेल्या श्वानाच्या बारशाची सुद्धा त्यांनी आठवण काढली।
तर सभापती असताना आपल्याला जाब विचारणारे इतर आमदार आणि मंत्री कोण असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय. घ्या त्याची माफी पहिले. शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडव्याला, त्याची माफी मागणार काय? त्याचं नाव आहे श्रीकांत भारतीय. त्यांचं ट्विट आहे माझ्याकडे. राज्यपालाच्या अभिभाषणावरती मी जो काही शब्द वापरला की पिजन होलचा मराठी अर्थ मी वापरला. आता आपण मला शब्द सांगावा. पिजन होल. मी 20 वर्ष या सभागृहात आहे. 20 वर्षात हा शब्द हा इथे रुळलेला आहे. त्याचा मी मराठीत अर्थ केला. आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो शब्द टाका आणि माझा शब्द काढून टाका. महाराष्ट्रामध्ये एकीकडे सोलापूरकर आणि कोरटकरच्या वादग्रस्त वक्तव्यांचा मुद्दा चर्चेत असताना आता सत्ताधाऱ्यांनी अनिल परबांना टार्गेट करत वातावरण चांगलंच गरम केलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जनतेचे वर्तमानातले प्रश्न सोडून सत्ताधारी आणि विरोधक दोघंही महाराष्ट्राचा आणि एकमेकांचा इतिहास उकरून काढण्यामध्ये धन्यता मानतायत असं चित्र आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थपूर्ण चर्चा नेमकी कधी होईल याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.